परंतु आल्या इथं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे माननीय प्रकाशराव मरगाळे साहेब आणि त्यांचे काही सन्माननीय सहकारी त्यांनी भेटून मला एक निवेदन दिलं. त्यांनी सांगताना असं सांगितलं की 2 दिवसापूर्वी उद्घाटनाच्या वेळेस ज्यावेळेस मुख्यमंत्री आलेले होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना पण त्यांनी निवेदन दिले, पण त्यांची चर्चा होऊ शकली नाही. कारण मुख्यमंत्री घाई गडबडीत होते, प्राईम मिनिस्टर होते, त्यावेळेस प्रोटोकॉल आणि सगळी सिक्युरिटी याच्यामुळे ती काही चर्चा करता आली नाही. आता त्यांचं निवेदन मी अतिशय बारकाईनं वाचलं आणि ह्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात शिवाजीराव जाधव म्हणून वकील आहेत आपले, प्रॉपर ते हिंगोलीचे आहेत, पण अनेक वर्ष दिल्लीमध्ये ते वकिली व्यवसाय त्या बाबतीमध्ये करतायत. आणि त्यांनी निवेदनात असं पण मला लिहिलेलं होतं की साधारण स्वतः शिवाजीराव जाधवांची आणि हरीश साळवे साहेबांची ज्येष्ठ वकील यांची 3 फेब्रुवारी 2025ला ह्या दाव्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि स्वतः साळवे साहेबांनी देखील दाव्याच्या सुनावणीसाठी येण्याचं आश्वासन दिलं आणि तेव्हा दावा मेन्शन करून लवकरात लवकर सुनावणी होण्याच्या दृष्टीनं वरिष्ठ पातळीवर प्रयत्न व्हावा अशा प्रकारची प्रकाशरावांची मागणी आहे. मी शिवाजीराव जाधवांशी बोललो. जाधव म्हणाले की दादा मी आज संध्याकाळी निघालेलो आहे दिल्लीला येण्याच्या करता आणि मी सोमवारी पुन्हा ह्या संदर्भामध्ये साळवे साहेबांशी बोलतो. मी आज गेल्यानंतर मी आणि एकनाथराव आम्ही बरोबरच जाणार आहे. बरोबर जात असताना आम्ही पण ह्याच्याबद्दलची चर्चा करतो. कारण ज्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना 14/12/2022च्या काळात स्वतः देशाचे गृहमंत्री त्यावेळेसचे आणि ह्यावेळेसचे पण अमित शहा साहेबांनी असं सांगितलेलं होतं की कर्नाटकचे 3 मंत्री आणि महाराष्ट्राचे 3 मंत्री यांची एक बैठक त्या ठिकाणी आयोजित करावी आणि त्यांनी ती समिती त्यांची करून त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यामध्ये चर्चा करावी. परंतु दुर्दैवाने ह्या 3 तिकडच्या 3 आमच्या मंत्र्यांची डिसेंबर 22 पासून म्हणजे आता 23 गेलं, 24 गेलं आणि 25 आलं, एकही बैठक झाली नाही. त्याबद्दलची खंत एक मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं व्यक्त केलेली आहे आणि ती रास्त आहे. त्याच्यामुळं याहीबद्दल आता ह्याच्यात 3 लोकांशी बोलण्याची गरज आहे. एक म्हणजे पहिल्यांदा देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहा साहेबांशी, दुसरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी आणि शिवाजी जाधवांशी बोलणं झालेलंच आहे. तर त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीनं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं असंही सांगितलं की बाबा हे सर्व बाबींची चर्चा करून निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती, तज्ज्ञ समिती यांची पुनर्रचना करणं आणि समन्वयक मंत्र्यांची नेमणूक करणं याबाबत तात्काळ कारवाई व्हावी. अन्यथा अर्थसंकल्पीय आमचा महाराष्ट्राचा 3 मार्चपासून अधिवेशन आहे. त्या अधिवेशनाच्या दरम्यान मुंबई इथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. मी आत्ताच प्रकाशराव मरगाळे साहेबांना विनंती केली की ह्याच्यात तातडीनं आम्ही सगळे लक्ष घालू. तुमच्या देखतच मी शिवाजीराव जाधवांना फोन केला, त्यांच्याकडनं सगळी केस समजून घेतली. ह्याच्यामध्ये कुणाची काही बिलं वगैरे द्यायची राहिलीत का वकिलांची त्याची पण शहानिशा केली. त्यांनी सांगितलं की कुणाची बिलं द्यायची राहिली नाही. शिवाजी जाधवांना महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत खूप वेळा बिलं दिले, तेव्हापासून पहिल्यांदा मी जे सांगतो ते ऐका. मी तुमचे प्रश्न काय आहेत ते उत्तर द्यायला नाही आलो. आता तुम्ही प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्यायला आलो. पहिल्यांदा त्या संदर्भामध्ये त्या वकिलांशी बोललेलो आहे आणि शिवाजी जाधवांचं ज्येष्ठ वकील हरीश साळवे साहेबांचं पण बोलणं झालेलं आहे. मुंबईत गेल्यानंतर उद्या परवा आम्ही मुख्यमंत्री इतर कामं म्हणजे 3 तारखेला आमचं अधिवेशन आहे. साधारण 24 का 25 एप्रिलपर्यंत ते चालणार आहेत. 4थ्या आठवड्यात बुधवारपर्यंत ते चालणार आहे. तर तो प्रोग्राम आज आमचा दोन्ही कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलेला आहे. मात्र त्यांना मी आवाहन केलं की तुम्ही असं काही बसू नका, इथपर्यंतची वेळ महायुतीचं सरकार तुमच्यावर येऊ देणार नाही. तर त्यांनी पण ऐकलेलं आहे. पण दादा एकीकडे समितीचे कार्यकर्ते तुम्हाला भेटलेत, पण महाराष्ट्राच्या गाडीवर हल्ला केला जातोय, चालकाला मारहाण केली जाते. 1 मिनिट. ते झाल्यावर महाराष्ट्रातल्या पण ज्या कर्नाटकच्या बसेस आहेत तिथं पण काही घटना घडल्या. वास्तविक दोन्ही राज्यामध्ये ह्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या बसेसला कर्नाटकाने संरक्षण देण्याची गरज आहे, कर्नाटकल्या बसेसला महाराष्ट्राने संरक्षण देण्याची गरज आहे. टाळी एका हाताने वाजत नाही.
सुरुवात कोणीतरी केली तर त्याची रिॲक्शन त्या ठिकाणी येते, ही वस्तुस्थिती आहे. त्याहीबद्दल प्रताप सरनाईक साहेब आमच्या परिवहन खात्याचे मंत्री आहेत आणि याबद्दल पण तो जे काही एसटीचं जाणं येणं बंद झालेलं आहे त्यामध्ये पण सामोपचाराने चर्चा करून त्याच्यातून पण मार्ग निश्चितपणे काढला जाईल. कारण शेवटी त्या भागातल्या काही लोकांना इकडे यायचं असतं, ह्या भागातल्या काही लोकांना तिकडे जायचं असतं आणि काही एरिया तर असा आहे की त्या एरियात जाताना तुम्हाला महाराष्ट्रातनं काही काळाकरता कर्नाटक आणि पुन्हा कर्नाटकातनं महाराष्ट्रात असं जावं लागतं. चंदगड विधानसभा मतदारसंघ, कोल्हापूरचे काही तालुके जर आपण बघितले तर तिथली अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्यातून मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न आम्ही करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.